जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आणि मेळावा आपण आयोजित केला। या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपले अध्यक्ष आणि माई पण उपस्थित आहेत आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ, कारण सगळेच प्रमुख लोक आहेत। नाव घ्यायची म्हटलं तर तेवढ्यात माझं भाषण संपलं। पुन्हा एखाद्याचं नाव जर घ्यायचं राहिलं तर तो माझा दोष नाही, जरी नावं लिहून दिली त्याचा दोष राहील। त्यामुळे आलेले सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि जमलेल्या माझ्या सर्व तरुण सहकारी मित्रांनो, आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भिगवण जिल्हा परिषद मतदारसंघाचा एक मेळावा आपण आयोजित केला आणि हा मेळावा घ्यायचं काल ठरलं। काल ह्या भागामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि बैठक घेऊन अगदी 24 तासाच्या अवधीमध्ये मला असं वाटतं एवढ्या प्रचंड संख्येने आपण आलात। यावरून भिगवण जिल्हा परिषद मतदारसंघ हा येणाऱ्या उद्याच्या भविष्यातल्या निवडणुकीमध्ये हा कोणत्या दिशेने जाणार आहे हे काही ज्योतिषाला विचारण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। हा भारतीय जनता पक्षाच्याच पाठीमागं या भागाचं मतदान झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास सुरुवातीला मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो। मित्रांनो, काल देश पातळीवर 195 लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली। अजून महाराष्ट्रातला एकही उमेदवार जाहीर झाला नाही। कदाचित या 2-5 दिवसामध्ये मला वाटतं अमित शहा साहेबांचा 4 आणि 5 तारखेला महाराष्ट्राचा दौरा आहे। कदाचित त्या दौऱ्यामध्ये कदाचित काही बैठका होतील, काही चर्चा होईल आणि त्यानंतर आपल्या 48 लोकसभेच्या संदर्भातला निर्णय होईल। त्यामुळं बारामती लोकसभेची जागा भाजप लढणार का मित्रपक्ष लढणार याच्यावर अजून अधिकृत शिक्कामोर्तब काही झालेलं नाही। पण तुमच्या सगळ्याच्या भावना लक्षात घेता आपल्या श्रेष्ठींना, आपली श्रेष्ठी म्हणजे कोण आहे? माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आपली श्रेष्ठी, माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आपली श्रेष्ठी आहे आणि त्यांची श्रेष्ठी कोण आहे? तर नड्डा साहेब आहेत, अमित शहा साहेब आहेत आणि मोदी साहेब आहेत। त्यामुळे आपल्या सगळ्या भावना ज्या आहेत, तुमच्या माझ्या मनामध्ये जी खतखत आहे, तुमच्या माझ्या मनामध्ये जो विचार आहे, तुम्हाला मला मनामध्ये जे वाटतंय ते योग्य ठिकाणी पोहोचवण्याचं काम ही हर्षवर्धन पाटलाची जबाबदारी आहे, हे मला आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगायचं। आणि जो निर्णय होईल तो सगळ्या बाजूचा विचार करून, कारण अनुभव आपल्याला मागचा आलेला आहे। 2004चा अनुभव आला, 2009चा अनुभव आला, 2014चा अनुभव आला, माई म्हणल्याप्रमाणे 2019चा अनुभव आला। आज इथं आल्यानंतर कैलासवासी रमेश बापूंची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। आपला एक जीवाभावाचा कार्यकर्ता, एक खंदा समर्थक, माझ्या 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार चालू असताना दुर्दैवानं अपघात झाला, ते आपल्यातून निघून गेले आणि ते सुद्धा आम्ही सातत्यानं सगळेजण प्रयत्न करायचो। 2019च्या लोकसभेला सुद्धा रमेश बापू, आम्ही सगळी मंडळी हाच विचार घेऊन सातत्यानं आम्ही चर्चा करायचो। पण या सगळ्या गोष्टीचा विचार आता आपल्या समोर आहे आणि त्या बाबतीमध्ये योग्य निर्णय कसा घ्यायचा आहे तो घेतला जाईल आणि त्यानंतर आपले तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला ही भूमिका ही आपल्या लोकांच्या समोर आपण त्यानंतर मांडणार आहोत। पण या बैठक आपण का घेतोय? इथं आपण लिहिलेलं आहे की संकल्प 2024 संकल्प विजयाचा, संकल्प विजयाचा नाही, संकल्प महाविजयाचा आहे। महाविजयाचा संकल्प म्हणजे काय? ऑक्टोबरच्या विधानसभेच्या निवडणुकीची ज्यावेळेस मतमोजणी चालू असेल आणि बरोबर ह्याच टायमिंगला 12-12:30 वाजता ब्रेकिंग न्यूज टीव्ही मध्ये आली पाहिजे की इंदापूर तालुक्याचा भारतीय जनता पक्षाचा आमदार हा 25,000 मतांना आघाडीवर आहे। हा विजयाचा संकल्प, हा विजयाचा संकल्प आपल्याला जर यशस्वी करायचा असेल आणि मतमोजणीच्या दिवशी जर ब्रेकिंग न्यूज आपल्या तालुक्याची जर आपल्याला आणायची असेल तर आज आपल्याला शपथ घ्यावी लागेल ह्या मंदिरामध्ये। घ्यायची का नाही शपथ? सांगा मला, सगळ्यांनी हात वर करून सांगा, आपल्याला शपथ घ्यायची घ्यायची ना? म्हणून आता आपण सर्व कार्यकर्त्यांनी जर ताकदीने उतरलो आपण तर आपला पराभव करणं कुणालाही या ठिकाणी शक्य होणार नाही। कारण पक्षापेक्षा जनता श्रेष्ठ आहे। एकदा जनतेने ठरवलं, एकदा जनतेने निवडणूक हातामध्ये घेतली
एकदा जनतेने ठरवलं की आम्हाला निष्क्रिय लोकप्रतिनिधीला बाजूला करायचंय, आम्हाला भ्रष्टाचार करणाऱ्या लोकप्रतिनिधीला बाजूला करायचंय, आम्हाला जाती जातीमध्ये भांडण लावणाऱ्या लोकप्रतिनिधीला आम्हाला बाजूला करायचंय, आम्हाला खोट्या शब्दा घेणाऱ्या लोकप्रतिनिधीला आम्हाला बाजूला करायचंय, आम्हाला दादागिरी आणि गुंडगिरी करणाऱ्या लोकप्रतिनिधीला आम्हाला बाजूला करायचंय आणि आम्हाला ठेकेदार आणि कमिशन घेणाऱ्या सुद्धा माणसाला आम्हाला बाजूला करायचंय। ही शपथ मित्रांनो आज आपण या ठिकाणी घ्या, विजय आपला झाल्याशिवाय राहणार नाही ही खात्री मला काय 10 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये महाराज याचा हिशोब मागावा लागेल आपल्याला। लोकशाही आहे, टीका म्हणून नाहीये। आज हा इंदापूर तालुका स्वर्गीय भावनी तळहाताच्या फोडासारखा एक वेळ आपला प्रपंच केला नाही पण जनतेचा प्रपंच भावनी केला। 35-40 वर्ष अख्खं आयुष्य भावनी या तालुक्याच्या विकासाकरता, तालुक्याच्या सामाजिक जडणघडणीकरता, तालुक्याच्या सामाजिक परिवर्तनाकरता, तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या करता, महिलांच्या करता, युवकांच्या करता, सगळ्या समाजाकरता आयुष्य भावनी घालवलं। 95 साली तुम्ही सर्वांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर जबाबदारी टाकली। मला आठवतंय 1995 ला माझं 29-30 वय असेल त्या काळामध्ये तुम्ही सर्वांनी माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलं। आमदार म्हणून तुम्ही मला निवडून दिलं। नियतीला मान्य होतं आमदाराची शपथ घ्यायच्या अगोदर या इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा राज्यमंत्र्यांची शपथ घेण्याचा बहुमान हा समोर बसलेल्या मतदारांच्या मुळे आपल्याला मिळाला। तो इंदापूर तालुका आपण चांगल्या पद्धतीने मित्रांनो सांभाळला। पण आज अवस्था काय? भिगवण जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये माझं आव्हान आहे, तुम्हाला पण 2 निवडणुकीकडे ह्या काठामध्ये मतदान झालं, काय विकास केला मला एक उदाहरण सांगा। रस्ते बिस्ते काय तुमचे रस्ते नाहीत, हे रस्ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, माननीय गडकरी साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या फंडामधून हे पैसे आलेले आहेत। हे काय कुणाचे वैयक्तिक पैसे नाहीये। हा रस्ता चाललाय 4 पदरी मार्गाचा, हा निधी कुणी दिला? हा इथं पूल चाललेला आहे, याचा निधी कुणी दिला? तुषार क्षीरसागर आता म्हणले गोष्ट खरी आहे, 29 कोटी रुपयाची भिगवणची पिण्याच्या पाण्याची योजना आणली कोणी? ग्रामपंचायतचा 1 रुपया नाही, पंचायत समितीचा 1 रुपया नाही, जिल्हा परिषदचा 1 रुपया नाही, आमदारांचा 1 रुपया नाही, राज्य सरकारचा 1 रुपया नाही, सगळे 29 कोटी रुपये हे मोदी साहेबांनी या भिगवणच्या सामान्य लोकांना घराघरामध्ये प्यायला पाणी देण्यासाठी आणि त्यांचा पोस्टर लावला। परवा इंदापूरला आणि वडापुरीला आणि निमगावला निर्मला सीतारामन मॅडम या देशाच्या अर्थमंत्री आहेत, नंबर 3चं खातं आहे गव्हर्नमेंट मध्ये, अर्थ खात्याचे मंत्री निर्मलाताई सीतारामन। त्यांनी पार्लमेंटच्या बजेटमध्ये जाहीर केलं की अंगणवाडी सेविका मदतनीसला आम्ही ग्रॅच्युटीची योजना आम्ही लागू करू। ग्रॅच्युटी म्हणजे जेवढा पगार त्यांना मिळतो तेवढे निम्मे पैसे सरकारने घालायचे, त्याची एकत्रित रक्कम केली जाते आणि ती बिचारी विधवा महिला आहे, परित्यक्ता महिला आहे, ज्यावेळी ती रिटायर होणार त्यावेळेस तिला एक रक्कम तिच्या उर्वरित राहिलेल्या आयुष्याकरता तिला काही ना काहीतरी आर्थिक पाठबळ त्या योजनेच्या माध्यमातून मिळालं आणि म्हणून त्यांचे पोस्टर लावले। काय अंगणवाडी सेविका मदत नाही सांगतो की आमचं काम झालं म्हणून। आता त्या पोस्टरवरती मोदी साहेबांचा पोस्टर, अमित शहा साहेबांचा पोस्टर, निर्मला सीतारामन मॅडमचा पोस्टर, देवेंद्र फडणवीस साहेबांचा पोस्टर आणि तिथं माझा एक पोस्टर लावलं त्यांनी। काही लोकांना ते सहन झालं नाही, ते म्हणले तुम्ही हा पोस्टरच लावला कसं काय? अरे तुम्हाला नरेंद्र मोदी साहेबांचा, अमित शहा साहेबांचा, देवेंद्र फडणवीस साहेबांचा पोस्टर तुम्हाला जर मान्य होत नसेल तर सांगा एकदा खुलेआम आम्हाला की आम्हाला ही लोक मान्य नाहीत म्हणून। सांगा एकदा आम्हाला भारतीय जनता पक्ष आम्हाला मान्य नाही, सांगा तुम्ही एकदा आम्हाला भारतीय जनता पक्षाचा निधी आम्हाला मान्य नाही। आणि तो पोस्टर लावला म्हणून 11 अंगणवाडी सेविका मदतनीसला दबाव आणून त्यांना सस्पेंड करण्याचं काम केलं। हे बाप कुठं फेडणार आहे याचा हिशोब या तालुक्यातल्या स्वाभिमानी जनतेला घ्यावं लागणार आहे, हे मला आपल्या सर्वांना प्रामुख्याने या ठिकाणी सांगायचं। दादागिरी गुंडगिरी आता मध्ये एक जण मला म्हणला हर्षवर्धन पाटलांना तालुक्यात फिरून देणार नाही, आता आम्ही कशी बदलू मागायची? धमकी दिली मला आणि ज्यांनी धमकी दिली ते स्टेजवर दात काढतील माणसं, हसतात माणसं। लोकशाहीमध्ये धमकी देत आहे मला, अरे अजून जन्माला यायचं आहे।
मी आव्हान करतो, सांगा कुठे यायचं, मी एकटा येतो सांगतो, तो कोणाची हिंमत आहे ही लोकशाही आहे. आणि म्हणून ही दादागिरी आणि गुंडगिरी सुद्धा आपल्याला ही कशामुळे वाढायला लागली आहे, ही अवाजवी संपत्ती जमायला लागली म्हणून मस्ती वाढायला लागली. महाराज, रस्ते विकास हा रस्त्याचा विकास झाला नाही, हा अ ब कडचा विकास झाला. सांगतो मला चांगलं माहिती अ ब कड म्हणजे काय सांगतो तुम्हाला. अ नी स्वतःचा हिस्सा काढून घ्यायचा, ब ला द्यायचा, ब नी स्वतःचा हिस्सा काढून घ्यायचा, क ला द्यायचा, क नी स्वतःचा हिस्सा काढून घ्यायचा, ड ला द्यायचा, ड गेला डब्यात. सांगतो तुम्हाला ही वस्तुस्थिती आहे, मी चुकीचं बोलत नाही. आता ही जी लाईव्ह चाललंय ना, मी आता मोबाईलवर बघितलं 31,000 माणसं आपापले काम धंदा करत करत ही सभा बघतात. तुम्ही ऐकली वेगळीच माणसं इथं एवढ्या लोकांच्या समोर येऊ द्या. आमची खुलेआम चर्चा करण्याची तयारी आहे. आज या भिगवण जिल्हा परिषद गटामध्ये तुम्ही 1 रुपयाचा विकासाचा निधी दिला नाही. महाराज, आपण परागचं अभिनंदन केलं, खरंच पराग तुझं अभिनंदन करतो. सगळ्यांनी ग्रामपंचायत चांगल्या पद्धतीने ते सगळे गेले, बरणेवाडीला गेले, ग्रामपंचायतचे सदस्य सगळे निवेदन घेऊन गेले, बरोबर आहे का? जिल्हा बँकेत सांगतो आणि सांगितलं बाबा असाच आहे, आमची ग्रामपंचायत आली, हा आमचं निवेदन आहे, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही आम्हाला निधी द्या. काय निधी द्यायची कारण आहे, अर्ज फेकून दिला. तुम्ही मला मतदान दिलेलं नाही, माझ्या विचाराची ग्रामपंचायतची बॉडी आली नाही, एक दमडा तुम्हाला देणार नाही. जशी ग्रामपंचायतची बॉडी आपली आली तशी आज टाकाय. या भिगवण आणि या सगळ्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 1 रुपयाचा पैसा निधी दिला नाही. हा सवाल करावा लागेल आपल्याला, हा प्रश्न विचारावा लागेल आपल्याला. आम्ही पण 20 वर्ष मंत्री होतो, मोठे भाऊ 17-18 वर्ष मंत्री होते, आमदार होते, खासदार होते, भोलत साहेब 5 वर्ष आमदार होते. आम्हालाही विरोधक होते, आमच्या विरोधामध्ये ग्रामपंचायती होत्या, आमच्या विरोधामध्ये काही कार्यकर्ते होते. पण मित्रांनो, आपण असं कधीही चुकीच्या पद्धतीने आपण वागलो नाही, कारण या तालुक्याची संस्कृती वेगळी आहे, या तालुक्याचा विचार वेगळा आहे. परवा आम्ही सरपंच वगैरे सगळं होते, आम्ही त्या भिगवण परागने आम्ही सगळी गेलो आणि त्या भिगवण स्टेशनचा प्रश्न काय, उड्डाणपुराचा प्रश्न. भुयारी मार्ग करायचा का उड्डाण पूल करायचा, हे जबाबदारी कुणाची आहे बरं? जबाबदारी कुणाची? निवडून गेलेल्या माणसाची जबाबदारी आहे. त्याला वाटतंय जर उड्डाण पूल झाला, 12 घरं गेली तर आपली मतं जातील, नाही करावं तर माणसं मरतील, गेलं नाही. पण त्या 12, 15, 16 घराच्या मता करता वाईटपणा घ्यायला नको आपल्याला, असं नाही चालत. जर भाऊ म्हणले असते ही 35 गावं पाण्याखाली जाणार आहे तर मी धरणच करणार नाही, तर आज उलटी धरण आपल्या भागामध्ये झालं नसतं. आज हत्तीच्या मस्तकासारख्या जमिनी 200-300 रुपयाच्या काडीमोल किमतीने आपण त्या काळामध्ये एक राष्ट्रीय कर्तव्य समजून आपण या धरणाकरता मित्रांनो आपण दिल्या आणि त्यातून आज 2,500 कोटी रुपयाचं वार्षिक उत्पन्न एकट्या उजनी धरणाच्या माध्यमातून निर्माण. त्यावर एक पुस्तक लिहिलं, एक पीएचडी झालेली आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाला एक प्राध्यापकाने पीएचडी केलेली आहे, जलसंपदा विभागाने पीएचडी केलेली आहे. एका उजनी धरणामुळे फायदा किती लोकांचा झाला, किती कारखाने निर्माण झाले, किती इंडस्ट्री निर्माण झाली, किती गावाचा पिण्याचा प्रश्न निर्माण सुटला, किती लोकांना मच्छीमारीचा व्यवसाय करायला मिळाला. या सगळ्याचा हिशोब जर केला आपण तर खूप मोठं परिवर्तन झालं. आता काय परिस्थिती आहे, 15 डिसेंबरला 62 टीएमसी पाणी या उजनीमध्ये होतं. आता काय परिस्थिती उजनीच्या पाणी, आता -16 टीएमसी पाणी आहे. म्हणजे 1.5 महिन्यामध्ये हे 7 टीएमसी पाणी गेलं कुठं, कोण जबाबदार आहे ह्याला? आता इथं माझ्याकडे चिठ्ठी आली, रावणगाव फिडर जो आहे 35 नंबरचा फाटा, त्याच्यातून जर पाणी सोडलं तर ह्या भिगवणच्या ह्या बंधाऱ्यामध्ये पाणी येईल आणि ह्या बंधाऱ्यात जर पाणी आलं तर अजून 5 महिने उन्हाळा टिकणार आहे. आताशी मार्चला सुरुवात झाली. जरूर आपण ह्याचाही प्रयत्न करू, आपण अधिकाऱ्यांशी बोलू, जलसंपदा खातं देवेंद्र फडणवीसकडे, काळजी करू नका, हाही प्रश्न आपण सोडू. सांगण्याचा उद्देश असा आहे, मध्यंतरी इथले काय मासेमारी लोक, भुई समाजाचे लोक माझ्याकडे काय त्या बिचाऱ्यांची मागणी, त्या मांगूर माशाच्या बाबतीत सुद्धा मध्ये एक धोरण झालं. माणसं आता कसं तरी स्वतःचा प्रपंच करतायत, 2 पैसे मिळवतायत, तुम्हाला त्रास काय? म्हणजे तुम्ही मिळवलेलं चालतं गैरमार्गाने आणि एखाद्या गरीब माणसानं कष्टाने मिळवलं तुम्हाला चालत नाही.
याचा हिशोब तुम्हाला 2024च्या ऑक्टोबरला द्यावाच लागणार आहे, हे मला आता सर्वांना त्या ठिकाणी अन्याय फार झाला आता समजतो तुम्हाला. आणि खुल्या भूमिका घ्या आता, काय कोण वाक्य करू शकत नाही, लोकशाही आहे. मोदी साहेब आपल्या पाठीमागे आहेत, अमित शाह साहेब आपल्या पाठीमागे आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या पाठीमागे आहेत. आणि जगातला सगळ्यात लोकशाहीमध्ये नंबर 1 चा पक्ष कोणता असेल तर तो भारतीय जनता पक्ष ही आपल्या पाठीमागे आहे. चिंता करायची मित्रांनो काय कारण नाही. आपल्याला मोदी साहेबांना तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान आपल्याला करायचं. एक विश्वव्यापी नेतृत्व निर्माण झाले. उदाहरण सांगतो, उद्या दुबईला जागतिक साखर परिषदेचा कार्यक्रम आहे. कधी देशाला आणि महाराष्ट्राला कुणी बोलवत नव्हतं. महाराज 4 दिवस झाला आम्हाला दुबईवरनं मेसेज येतोय, फॅक्स येतोय की तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष झालेला, तुम्ही त्या आंतरराष्ट्रीय साखर स्पर्धेला त्या ठिकाणी या. त्या दुबईचा राजा शेख राजा त्याचा भाऊ जलील भाई शेख म्हणून आहे, ते त्याचे स्पॉन्सर आहे. जगातली सगळ्यात मोठी रिफायनरी ही त्यांची आहे. तिथं जागतिक साखर परिषद आहे. आज मला सांगायला अभिमान वाटतो, मोदी साहेबांची एवढी उंची वाढलेली आहे, तिथं भारताला सगळ्यात पहिलं स्थान मिळालं केवळ मोदी साहेबांचं विश्वव्यापी नेतृत्व आहे. यामुळे आपल्या सगळ्यांचा त्या ठिकाणी सहभाग होतोय. आणि म्हणून आज या सगळ्या गोष्टींचा विचार जर आपण बारकाईने केला तर मला वाटतं आपल्याला आता ह्याला एकच उत्तर आहे आपल्याला, ते म्हणजे उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला नुसतं म्हणून हा प्रश्न सुटणार नाही मित्रांनो, आपल्याला ताकदीने कामाला लागावं लागणार आहे. आता या भागामध्ये लाकडी लिंबोडी उपसा सिंचन योजना सांगा बरं, किती लोकांना माहिती योजनेबद्दल सांगा. काय योजनेचं स्वरूप आहे? माझा जाहीर आरोप आहे या सभेच्या निमित्तानं हे जो उत्तर लोकप्रतिनिधी द्यावं. 1 टीएमसी पाणी पृथ्वीराज चव्हाण या राज्याचे मुख्यमंत्री असताना, मी कॅबिनेटमध्ये असताना बाष्पीभवनचं पर्सेंटेज कमी करून 6% 0.6% हे इव्हॅपोरेशन लॉस म्हणतो, त्याला बाष्पीभवन म्हणतो आपण, ते कमी करून आम्ही 0.4% वर आणलं. आणि त्या 2%चा पोर्शन कमी झाल्यामुळं 1 टीएमसी पाणी शिल्लक राहिलं उसनीमध्ये. आणि 1 टीएमसी शिल्लक राहिलेल्या पाण्याची ऑर्डर आपण आणली आणि लाकडी लिंबोडीला पाण्याचा कोटा 1 टीएमसीचा आपण दिला. 1 टीएमसी म्हणजे 15,000 एकराचं पाणी. आता टेंडर झालं महाराज, त्याच्यातलं 6,000 एकर पाणी, 6,000 एकर पाणी कुठे गेलं? जरा मोठ्या आवाजात बोला, गेलं कुठं पाणी आपलं बापूराव? हा, मग त्या 1 टीएमसी मध्ये होतं का ते? बघा, त्यांना पाणी द्यायला आमचा विरोध नाही. दुष्काळी शेतकरी कुणी का असणार, तो आपला सहकारी आहे. पण आमचं 15,000 एकराचं पाणी का कमी झालं? आणि आम्हाला फक्त तुम्ही 8,000 एकर दिलं. आणि ते 8,000 कमी 6,000 कमी करताना अकोला आणि पिंपळं, हातवर करा अकोल्याचं पिंपळ्याचं कोण कोण आले तो? अकोला आणि पिंपळं 2 गावं वगळली. पिंपळं का वगळलं तर म्हणजे तुमचं कमांड एरियामध्ये येते. अकोला का वगळलं तर तुम्हाला तलावातलं पाणी मिळतंय. बघा आता गंमत. आणि तिकडे मात्र काटेची वाडी घेतली, कनेरी घेतली, तिथं उन्हाळ्यात पेडकं वरटत सोडतो. उन्हाळ्यात गाडीतळला प्लॉटिंग झालंय, रुई सावळला प्लॉटिंग झालंय. मग आपल्याकडे काय झोपलंय का? हिंमत आहे का तुमची बोलायची? सांगतो आमचं म्हणणं असं आहे की आमचं 6,000 एकराचं पाणी तुम्ही कमी करू नका. त्यांना 10 टीएमसी पाणी अजून कुठे दिले, आमचं काय म्हणणं नाही. आज आमचं पिढ्याचं 6,000 एकराचं पाणी, 6,000 एकर काय का पाहिजे? बंद राहायला का बोलत नाही तुम्ही या प्रश्नावर? सांगा मला. झालं टेंडर झालं, 219 कोटीचं काम सुरू झालं. 1 वर्षाच्या आत आपल्याला योजना पूर्ण करायची. मी परवा अधिकाऱ्यांना विचारलं, म्हणलं पीक पद्धत काय? ते म्हणले साहेब तुम्ही पहिल्यांदाच आम्हाला एक असं कुणी भेटले की आम्हाला विचारलं पीक पद्धत काय? तुम्हाला तर माहिती का क्रॉपिंग पॅटर्न काय आहे तिथं? मग तो क्रॉपिंग पॅटर्नची माहिती घेतली. म्हणलं हा क्रॉपिंग पॅटर्न तुम्ही 4 हंगामी करा. तुम्ही 8 हंगामी करू नका. 8 हंगामी केलं तर त्या ठिकाणी आपल्याला 12 पाणी मिळणार नाही. 4 हंगामी केलं तर त्याच्यामध्ये ऊस येईल, त्याच्यामध्ये हॉर्टिकल्चर येईल, त्याच्यामध्ये केळी येईल, त्याच्यामध्ये डाळिंब येईल. हे बघायचं काम पुन्हाच आहे. नुसतं कुठल्या कार्यक्रमात गेल्यानंतर आता न बोलल्याला बरं, कारण आम्हाला काही मर्यादा नाही बोलायला. म्हणजे असं करून नाही चालत आपल्याला. या इंदापूर तालुक्यामध्ये आज अशी परिस्थिती आहे की आमची 12 गावं
बाकीची माणसं शेतकरी पुरणपोळी का कोणती माणसं मात्र त्यांना शिळी भाकरी सुद्धा खायला मिळत नाही. ही विषमता आहे. आणि म्हणून 94 साली म्हसोबाच्या वाडीला तिथल्या ग्रामदेवता मंदिरामध्ये आपली सभा झाली होती. आणि त्यातली बरीच लोक समोर बसलेले वाबड्या नाही तिथे त्याला साक्षी जातो. आणि 94 साली आपण 30 डिसेंबर 1994 ला आपली पहिली बैठक झाली. आणि त्यावेळेस मोठ्या भावनेने गोलप साहेबांनी सांगितलं, तू आमदार आणि मंत्री झाल्यानंतर बाकीचं काय करू नको, पण या भागाला पाणी दे. आम्हाला 10 वर्ष लागले प्रयत्न करायला. 12 साली पाणी परवानगी आली. पण काळजी करू नका, आता दिवस बदलले. आता जलसंपदा खातं देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे. आणि काल ते म्हणाले, अजून माझ्या खात्यावर कोणी काय डोळा ठेवू नका, मी कुणाला काही देणार नाही. आणि त्यामुळे जलसंपदा खातं आपल्याकडे आहे. जरूर त्यांच्या मागे लागून. परवा मला त्यांनी सांगितलं, पत्र आले मला देवेंद्र फडणवीस साहेबांचं, की पिंपळ आणि अकोला ह्या दोन्ही गावाचा विशेष बाब म्हणून या स्कीम मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. हे मला हे कोण करतं, कुणाची जबाबदारी ही करायची? ही रचनात्मक कामं कोणी करायची सांगा बरं. आज इथे भिगोच्या परिसरामध्ये एखादी नवीन शाळा वेळा कोणी काढली का? एखादं हायस्कूल काढलं? एखादी अंगणवाडी नवीन काढली? एखादी बालवाडी नवीन काढली? एखादं हायस्कूल नवीन काढलं? तिथं तुषारची शाळा आहे. मला फोन आला, ते म्हणजे आम्हाला सावित्रीबाई फुले विद्यापीठाची आम्हाला मान्यता पाहिजे. बरोबर आहे, म्हणजे तुमचं पत्र पाहिजे. व्हाईस चान्सलरला मी जाऊन भेटलो, मला चला इथे शिक्षणाचं काम चांगलं चाललंय, दिली का नाही परवानगी सांगा. पदावर नसताना परवानगी दिली. तुम्ही पदावर असून तुम्हाला साधी एक शाळा काढता येणार. मग या 10 वर्षामध्ये तिथे काही मुलं वाढली नाही, तिथे काही मुलींची संख्या वाढली नाही, तिथे काही तुकड्याची गरज भासली नाही. काय नेमकं केलं काय काम? आम्ही बिरबलचं महाविद्यालय काढलं, खास बाबून बिरबलचं महाविद्यालय काढलं. आज आम्हाला अभिमान आहे, 800 मुलं आणि मुली या बिरबलच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. त्याला काम म्हणतात. हा जो लाभ आहे ना, हा पिढ्यानपिढ्याचा लाभ आहे. हा क्षणिक लाभ नाहीये, हा व्यक्तिगत स्वार्थाचा लाभ नाही, हा समाज घडवण्याचा लाभ आहे. आणि मला असं वाटतं अशी बरीचशी कामं या भागामध्ये झाली. पण आज दुर्दैवानं कोणाला नोकऱ्या नाही, कुठं उद्योगधंदा नाही, कुठं शाळा नाही, कुठं नवीन प्रकल्प नाही. आणि प्रशासनाच्या बाबतीत तर न बोललेलं बरं. एवढा हस्तक्षेप आहे त्या प्रशासनामध्ये. चला आपण आता ही सभा संपली की बिरबलच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण जाऊ. सांगा बरं, मोदी साहेबांनी मोफत औषध दिलेले आहेत का? सांगा बरं, डायबिटीसच्या बीपीच्या गोळ्या मोदी साहेबांनी 60% त्याला डिस्काउंट दिलाय. 60% भारात. एखाद्या माणसाला बीपी झाला असेल, डायबिटीस असेल, ठीक आहे, प्रत्येकाची प्रकृती, शारीरिक प्रकृती वेगळी असते. पण महिन्याला जर 2-2, 3-3 हजार रुपयाच्या त्याला जर गोळ्या लागत असतील तर त्या गरीब माणसानं करायचं काय? त्याच्याकरता आलंय ते सुद्धा इथे यायला तयार नाही. या भागामध्ये सर्पदंश होतो, स्नेक बाईटची इंजेक्शन आहेत का? कुत्रं चावलं, डॉग बाईटची इंजेक्शन आहेत? अजिबात नाही. कुठल्या दवाखान्यात नाही. जबाबदारी कुणाची आहे? स्टाफ नाही. 52% जागा खाली आहे. ग्रामसेवक नाही, तलाठी नाही, शिक्षक नाही, R&D नाही, सप्लाय ऑफिस मध्ये माणसं नाही. पंचायत समिती अर्धी मोकळी झालेली आहे. 4.5 वर्षानंतर आता ती काल बीडीओची बदली झाली. बिगोन बस स्टँड, बारामतीच्या संदर्भातल्या एसटीचा मुद्दा. आता या गोष्टी ज्या आहेत ते बघायचं कुणी? मला असं वाटतं, मला त्यांना सांगायचं जरा वेळ द्या. त्या ठेकेदाराच्या कार्यालयातून जरा बाहेर या, काळ्या काचा खाली करा, काळे गॉगल घालून फिरतात ना, त्याची रिॲक्शन आहे लोकांच्या मध्ये. लोक बघतात, ठीक आहे, बोलत नसतील. तुमच्या दादागिरीला, दडपशाहीला, गुंडगिरीला माणसं घाबरतात. आता मलाच दम दिला म्हणलं तुमची काय कथा होती? त्यांना मला नमूदपणे सांगायचंय, अरे तुम्ही दम कुणाला देता? तुम्ही जर मला दम दिला तर मला पण हा दमाचा निरोप देशाच्या गृहमंत्र्यांच्या कानावर घालावा लागेल. आणि मग तिथनं काय होईल मी काय सांगायची आवश्यकता. आणि म्हणून ह्या तालुक्याची संस्कृती बिघडू नका. पद येतील, पद जातील. मला नाही वाटलं मी 10 वर्ष आमदार नाही, मंत्री नाही, खासदार नाही, कोण नाही. पण माझ्या कधी वागण्यामध्ये तुम्हाला फरक जाणवला का? माझ्या कधी बोलण्यामध्ये तुम्हाला फरक जाणवला का? मी कधी कुणावर अन्याय केला का? पद असताना तरी अन्याय केला का?
आता मी केलेल्या कामाच्या व्यासपीठावर उभं राहतात आणि म्हणतात हर्षवर्धन पाटलांनी 20 वर्षात काय केलं. आणि म्हणलं ती खालचं सभामंडप मी बांधलाय. काय केलं त्याचा हिशोब द्या आधी. एक गोष्ट आहे, एक कीर्तनकार होता महाराज, तुम्ही राग मारू नका. एक कीर्तनकार होता आणि तो गावोगाव कीर्तन करायचा. त्याच्या कीर्तनाला 2000-3000 माणसं जमायची. आणि मग माणसं वाढत गेली की त्या महाराजाचं कीर्तन लांबायचं. नंतर नंतर गर्दी वाढायला लागल्यानंतर त्या महाराजाचा कीर्तनाचा रेफरन्सच चुकायला लागला. घडीत कुणाची शपथ घ्यायचा, घडीत कुणाला सांगायचा मी तुलाच आहे, असं सगळं व्हायचं. आणि मग लोकांच्या लक्षात आलं, मग ती गर्दी हळूहळू कीर्तनाची कमी 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 होत गेली. आणि तरी ह्या महाराजाला कळत आहे किंवा गर्दी का कमी होती. आणि मग शेवटी एक माणूस राहतो फक्त त्या महाराजाचं कीर्तन ऐकायला. तो एक माणूस बघितल्यावर सुद्धा महाराज पुन्हा त्याच्या मूळ रूपात येतो, परत अधिक लांबवतो कीर्तन. ती माणूस वैतागलेला असतो पुढे बसलेला. आणि मग 12 वाजता त्याचं कीर्तन संपतं. आणि मग त्या महाराजांच्या गळ्यात एक हार घालतात. महाराज तो गळ्यातला हार काढतो, ते समोर बसलेल्या माणसाला म्हणतो अरे इकडे तू एक बहादर निघाला की तू माझं कीर्तन शेवटपर्यंत ऐकलं, हा हार मी तुझ्या गळ्यात घालतो. की म्हणला महाराज मी तुमचं कीर्तन ऐकायला थांबलो नव्हतो, तुमच्या पायाखालची बुगडी माझी होती. अशी अवस्था झाली आता आणि म्हणून आता विचार करावा लागेल आपल्याला. गमतीचा भाग सोडा, पण आज इंदापूर तालुक्याचं एक नाव वेगळ्या उंचीला मित्रांनो आपण नेलं होतं. सोलापूरला जावा, पालकमंत्री म्हणलं की माणसं काय बोलतात. प्रशासनामध्ये जावा, सार्वजनिक बांधकामचा अधिकारी म्हणलं तर काय बोलतात. मी बोलत नाही, माणसं बोलतात. आणि तुम्ही आम्हाला विचारता हिशोब 20 वर्षाचा. अरे आज तुम्ही 10 वर्ष तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. तुम्ही सांगताय ना आता हर्षवर्धन पाटलांनी म्हणले आता विश्रांती घ्यावी. मी काय करायचं ते मी ठरविलं नव्हतं. कारण माझी ठरवणारी माणसं मी एकटा नाहीये, की लाखोच्या संख्येने समोर बसलेली माणसं ही आपली माणसं आहेत. हे सांगतील ते आम्ही ऐकू, तुम्ही आम्हाला सल्ला द्या. आणि म्हणून मित्रांनो आपल्याला आता अत्यंत जागरूकपणाने आपल्याला पुढचं काम मित्रांनो करावं लागेल. कारण या भिगवण गटामध्ये 41 बूथ आहेत आणि 39,000 मतदान आहे. त्यामुळे हे सगळं मतदान आता प्रत्येकाने काय काम करायचंय, अध्यक्षांनी विस्तारानं सांगितलं की प्रत्येकाने आता हे काम केलं पाहिजे की आपापला बूथ, आपला परिसर आणि सगळ्या मतदारांचा सुसंवाद एवढंच आपण काम करा. आता आपलं गाव आणि आपला बूथ सोडायची गरज नाही. इतके कार्यकर्ते आपल्याकडे आहेत. कार्यकर्त्याची प्रचंड मोठी फळी आहे, यंत्रणा मोठी आपल्याकडे आहे, लोकांचा विश्वास आपल्यावर आहे आणि माणसं आपली प्रामाणिक आहेत. आज इथं 3 मंदिर आहेत. या सगळ्या मूर्तींना मी साक्ष शपथ घेऊन सांगतो की माझ्या आयुष्यामध्ये जर मला खरंच काही मिळालं असेल ना तर 10 वर्ष माझ्याकडे सत्ता नसताना सुद्धा या इंदापूर तालुक्यातला एक सुद्धा निष्ठावंत कार्यकर्ता त्यांनी आपली साथ सोडली नाही. मला असं वाटतं ते आणि तिकडे माणसं सांभाळायला ठेका द्यावा लागतो. सरपंच गेला तर म्हणाला तू आमच्या पक्षाची 2 कोटीचं काम केलं. आता ती बी बंद होईल कारण आचारसंहिता लागली. म्हणजे आपण कधी असं कोणाला आमिष दाखवून आपण कधी कुठल्या माणसाला बरोबर आहे अंतकरणात लागतं. ऋणानुबंध लागतो. आज आमच्यावर तुम्ही अनेक आरोप केले, आम्ही सहन केलं. आता मात्र सहन करणार नाही. आता ही लढाई ही टोकाची लढाई आता. त्यामुळे आता गाव लेवलला ग्रामपंचायतचा वाद असेल, कोण कार्यकर्ता कसा वागला असेल, कुणाबद्दल काय तक्रार असेल, मला असं वाटतं आता ती काढायची ही वेळ नाही. आता वेळ काय, आता तुम्हाला सगळ्यांना त्रास झालाय 10 वर्ष, होय का नाही? त्रास कुणी दिलाय? कुणी दिला? नाव घेऊ नका. कुणी दिला त्रास? म्हणजे सगळे आपण अन्यायग्रस्त लोक आहोत, जसं प्रकल्पग्रस्त असतात ना. त्यामुळे आपण अन्यायग्रस्त लोक आहोत सगळे.
कुणाला पोलीस स्टेशनचा त्रास झाला, कुणाला खरेदीचा त्रास झाला, कुणाला बदलीचा त्रास झाला, कुणाला पट्यानाट्या केसेस दाखल झाल्या, कुणाचा बांध फोडला, कुणाची जमीन लिहून घेतली वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत त्या. सगळे व्हिडिओ आहेत माझ्याकडे, सगळे व्हिडिओ आहेत. मी काय 9 वर्ष काय नुसतं गप बसलेलो नाही. काढू आता हळूहळू एक सगळं सुरू होईल. देवाला कुठे हसतोय नाही. खरंय, मी चुकीचा आरोप एखादं त्यांनी जर काम चांगलं केलं असेल तर मी अभिनंदन करेल, हे काम चांगलं केलं. आज तुम्ही इंदापूर तालुक्यामध्ये ज्या चुकीच्या पद्धती आणलेल्या आहेत त्यांनी तुमचा स्वार्थ झाला 2 निवडणुकीला हो, पण तुम्ही या तालुक्याची सुसंस्कृत घडी विस्कटून टाकली. हे चांगलं नाहीये. चुकीच्या पद्धतीने सगळे निर्णय घ्यायचे, चुकीच्या प्रवृत्त्या त्या ठिकाणी आणायच्या. मी तर म्हणतो मार्गे अण्णांना माझं सांगायचं, अध्यक्ष तुम्हालाही सांगायचे, 800 कोटी रुपये या तालुक्याकरता पिण्याच्या पाण्याकरता मोदी साहेबांनी दिले. 800 कोटी हर घर योजना संपली. लोकसभेच्या निवडणुका होत्या कारण मोदींचे पैसे येते. आणि तुम्हाला तर माहिती मोदीने अमित शहाना भ्रष्टाचाराचा किती राग आहे सांगतो तुम्हाला, माहिती आहे का नाही सांगा. कारण आज या सगळ्या गोष्टीचा जर हिशोब केला, आपल्या तालुक्यापुरतं बोलायचं, आपल्याला काय बाकीचं बघायचं नाही, आपल्या तालुक्यापुरतं जर बघायचं झालं तर या सगळ्या गोष्टीचा आपल्याला मी ठेकेदारांना सुद्धा सांगतो, तुम्ही व्यवसाय ठेक्याचा करा, आमचं काही म्हणणं नाही. तुम्ही काय आमचे शत्रू नाही, कुठला अधिकारी आमचा शत्रू नाही, पण चुकीचं झालं असेल तर सुट्टी नाही. काय तर हा जनतेचे पैसे असतात, तुमच्या खिशातले पैसे नाही. मग तुम्ही मिळवलेली संपत्ती बाहेर काढा आणि त्याची कामं करा, आणि त्याच्यावर काय घ्यायची ती काय आमचं काय म्हणणं नाही. सरकारच्या पैशावर कसं काय तुम्ही या गोष्टी करू, चुकीचं आहे. हे कष्टानं माणूस राज्य सरकारला केंद्र सरकारला कर भरतो. आज आम्ही कर्मयोगी साखर कारखाना 80 कोटी रुपये पर्सेंट टॅक्स जीएसटी भरतो आम्ही. कोणाचे जीएसटीचे पैसे, तुमचे पैसे. 155 रुपये एक साखरेचं पोतं विकलं तर आम्हाला 155 रुपयाचा जीएसटी भरावा लागतो. आणि तो जीएसटी जातो केंद्राच्या अकाउंटला, तिथून भिगवणला 29 कोटीचे पैसे येतात. केंद्र सरकारचं काय मशीन छापायचं मशीन नाही नाशिकच्या प्रिंटिंग प्रेस सारखं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा मला असं वाटतं आपण खूप सिरियसली या संदर्भामध्ये आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. विषय बरेच आहेत, पण आता लग्न आहेत, बऱ्याच जणांना जायचंय. मी एवढंच आपल्याला सांगणार आहे, हात जोडून सांगणार आहे आपल्याला, आता मरगळ झटका सगळे आता पॉझिटिव्ह विचार घेऊन पुढे चाला. आता हे देशाचं पद मिळाले आपल्याला, राष्ट्रीय सहकारी साखर संघाचं अध्यक्षपद. हे मोठं पद आहे. अमित शहा साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, मोदी साहेब, नड्डा साहेब यांनी विशेष प्रयत्न करून आपल्याला ही संधी दिली. इथं माझा सत्कार केला. हा माझा सत्कार नसून या पदाचा खरा मानकरी कोण असेल तर समोर बसलेला सामान्य माणूस या सगळ्या पदाचा खरा मानकरी आहे या ठिकाणी अशा पद्धतीने. आणि म्हणून एनसीडीसी एक मोठं कॉर्पोरेशन आहे, त्याच्यामधून आपल्याला मत्स्य व्यवसाय करता निधी देता येईल आपल्याला. इथं मत्स्य व्यवसाय मोठा आहे. पाणी संपलं, सगळं झालं, गाळ शिल्लक राहिला आणि 1 कोटीचे मासे सोडायला गेले. कोणी सोडलं का सांगा? बाटलीत पाणी नसताना त्यात बीज सोडल का कोणी? धरणात पाणी नाही. अरे माशाचं बीज कधी सोडायचं असतं? धरण तर 100% भरलं असेल. त्याला एक सायन्स आहे, त्याला एक नॉलेज आहे, टेक्निकल आहे. 2-5 लोकांना कोणाचं काम दिलं. मी आता कलेक्टरला एक पत्र देणार आहे महाराज, मी सदस्य आहे डीपीडीसीचा. ठीक आहे, निधी मिळेल नाही तर न मिळेल मी त्याची फार चिंता करत नाही, पण जिल्हा नियोजन मंडळाचा पैसा सुद्धा जनतेचा पैसा आहे. 1 कोटी रुपयाचे तुम्ही बीज सोडलं, बघावं लागेल. आता मोजायचं का? 1, 2, 3, 4. आता चिलापी सुद्धा आहे का नाही माहित नाही. आणि मग मला माशाच्या पिल्ल्याचं सुद्धा कमी पडायला लागलं. म्हणजे आता म्हणावं लागलं, ती मन असायची माशाच्या पिल्ल्याला पोवायला शिकवावं लागत नाही, तसं आता ह्यांना काय करायचं शिकवावं लागत नाही असं म्हणावं लागेल असं आपल्याला. आणि म्हणून मित्रांनो, आपला बूथवर लक्ष केंद्रित करा, कामाला लागा. झाला अन्याय खूप झालेला आहे. आता अन्याय करणाऱ्यापेक्षा सुद्धा अन्याय सहन करणं हा डबल अन्याय आहे. आणि म्हणून आता अन्याय सहन करायचा नाही. ह्याला एकच उपाय आहे. ह्याला शस्त्र काय आपल्याकडे आहे?
आपल्याला लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिलाय मताचा, आणि तो मताचा अधिकार आपण दाखवून पुन्हा एकदा या तालुक्यामध्ये जे घडलेलं आहे ते बदल करून आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय, एवढंच आव्हान या ठिकाणी करतो. एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण आला, आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.